किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गटात होणार आहे हे स्पष्ट झाल्यानंतर येथील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। बारामतीचा गड कोणत्याही परिस्थितीमध्ये राखायचाच या इच्छेने शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही सध्या प्रचाराच्या मैदानात उतरलेत। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या दादा स्टाईलमध्ये राजकारण करायला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदारसंघातील शरद पवार समर्थकांवर दबाव आणण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गुरुवारी लोणावळ्यात अजितदादा गटाच्या सुनील अण्णा शेळके यांना मर्यादित राहा नाही तर माझं नाव शरद पवार आहे हे लक्षात ठेवा असा सज्जड इशारा दिला होता। त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीही इंदापूरमध्ये सुरू असलेल्या राजकीय दादागिरी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर अजितदादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका करत त्यांना धमकी दिली होती। याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला लक्ष्य केलंय। सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथील सभेमध्ये अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांना रोखठोक भाषेत इशारा दिलाय। त्यांनी म्हटले की महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागलीय, लोकशाही पद्धतीने नव्हे तर दडपशाही पद्धतीने राजकारण होतंय। हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या ज्या व्यक्तीनं आयुष्य राजकारणात घालवलं त्या माणसाला धमकी मिळणं हे दुर्दैवी आहे। असे राजकारण कधीच झालं नाही। गृहमंत्री असताना भीती राहिली नाही। हर्षवर्धन पाटील हे सन्माननीय व्यक्ती असून बारामती मतदारसंघात कुणालाही धमकी दिली तर तो प्रकार सहन केला जाणार नाही। अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली आहे। आम्ही सर्व एकत्र असताना कुणीही कुणाला धमकी दिली नाही। बारामती मतदारसंघात पहिल्यांदा धमकी दिल्याचा प्रकार मी ऐकत आहे। मी बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी आहे, त्यामुळे या मतदारसंघातील लोकांची जबाबदारी माझी जबाबदारी आहे। माझ्या मतदारसंघात कुणालाही धमक्या दिल्या जात असतील तर सुप्रिया सुळे ताकदीने उतरेल असं त्यांनी म्हटलंय। किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल।